रहा अपडेट न्यूज। अवैध वृक्षतोड ट्रॅक्टर वन विभागाच्या हाती। चाळीसगाव तालुक्यातील प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार टेकवाडे शिवारात अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली। त्यानुसार न्हावे टेकवाडे रस्त्यावर सापळा रचून अवैधरित्या जळाऊ लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अटकाव करण्यात आला। तपासादरम्यान ट्रॅक्टर क्रमांक MH19 C9629 च्या ट्रॉलीमध्ये नीम प्रजातीचे अवैध जळाऊ लाकूड भरलेले आढळून आले। ट्रॅक्टर चालकाकडे वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना सादर करण्यात आला नाही। त्यामुळे संबंधित ट्रॅक्टर ट्रॉली वन परिक्षेत्र कार्यालय चाळीसगाव या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी POR क्रमांक 01/2026 दिनांक 14/1/2026 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई महाराष्ट्र वन परिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव सौ कोमल पिंडकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या पथकात वनपाल CV पाटील, वनरक्षक गणेश काळे, वनरक्षक ललित पाटील, वाहन चालक राहुल पवार तसेच रखवालदार धनंजय पाटील चाळीसगाव यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल CV पाटील करीत आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.